तर मित्रांनो आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत अस्सल मराठमोळी गुळाची पुरणपोळी कशी बनवायची। त्यासाठी तुम्हाला आधी चण्याची डाळ 2 किंवा 3 पाण्याने धुवून घ्यावी लागेल। 2-3 पाण्यानंतर डाळ धुवून घेतल्यानंतर त्यातील विषारी घटक जे आहेत किंवा जी घाण आहे ती निघून जाते। त्यानंतर तुम्ही चवीनुसार मीठ ॲड करू शकता आणि 1 चमचा तेलही ॲड करू शकता, जेणेकरून तुमची जे पुरण आहे ते खुसखुशीत होण्यास मदत होईल। यानंतर तुम्हाला कणकेचं पीठ मळून घ्यावं लागेल, म्हणजे गव्हाची चपाती आपण बनवतो ज्या प्रकारे, तसं तुम्हाला पीठ खुसखुशीत असं मळून घ्यावं लागेल, मऊ मळून घ्यावं लागेल। पीठ मऊ होण्यासाठी तुम्हाला त्यात थोडंसं तेल ॲड करावं लागेल, जेणेकरून तुमच्या पोळ्या मऊ। त्यानंतर तुम्ही गूळ असा बारीक बारीक कापून घ्या, किंवा तुमच्याकडे छोटा गूळ असेल तर तोही तुम्ही वापरू शकता पुरणामध्ये। तर त्यासाठी तुम्हाला छोटा गूळ कापून घ्यावा लागेल आणि चवीनुसार तुम्हाला पुरणामध्ये गूळ ॲड करावा लागेल। ज्या प्रकारे तुम्ही पुरण बनवताय त्यानुसार तुम्ही गूळ त्यात ॲड करू शकता, कमी गोड सरस तसं। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की पुरण शिजलेलं आहे, तर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि पुरण शक्यतो सुक्कं करायचं। त्यासाठी मी इथे मोठ्या चाळणीचा वापर केलेला आहे, जेणेकरून सगळं पुरणातलं पाणी बाहेर निघून जाईल। मेक शुअर की पुरणातलं पाणी पूर्ण निघून जाईल आणि पुरण एकदम सुक्कं होईल, जेणेकरून आपल्याला पुरण वाटण्यास व्यवस्थित मदत होईल आणि पोळ्या आपल्या सुंदर बनतील। तर पुरण एका भांड्यामध्ये काढून घ्या। त्याच्यानंतर आता पुढच्या प्रोसेसमध्ये आपल्याला पुरण आणि गूळ मिक्स करायचं आहे आणि एकजीव करायचं आहे, जेणेकरून पुरण सॉफ्ट बनेल आणि ते हलवत राहायचं, जेणेकरून पुरण जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा ते खाली लागणार नाही आणि ते एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून पुरण एकदम सुक्कं बनेल। त्यानंतर पुरण हटवता हटवता तुम्ही त्यात सुंठ आणि इलायची पावडर टाकू शकता, जेणेकरून पुरणपोळीला खमंग अशी चव येते। तुम्ही जेव्हा पुरणपोळी बनवाल तेव्हा ही प्रोसेस अजिबात स्किप करू नका। पुरण एकदम हटवून झाल्यानंतर तुम्ही अशी चाळणी घेऊन, बारीक याची चाळणी घेऊन त्याच्यातून बारीक पुरण काढू शकता। पण दुसरी प्रोसेस ही पण आहे की तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे पुरण बारीक करू शकता, जेणेकरून तुमच्या पोळ्या एकदम सॉफ्ट होतील। त्यानंतर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे काहीसं पुरण आता रेडी झालेलं आहे पोळ्यांसाठी। ते आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं व्यवस्थित आणि आता हे तयार झालेलं पुरण आपल्याला पोळ्यांमध्ये ॲड करून त्याची मस्त अशी गोल पोळी तयार करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण व्यवस्थित ती भाजू शकतो पुढच्या प्रोसेसमध्ये। सो नेक्स्ट प्रोसेसमध्ये तुम्हाला चपातीचा उंडा करावा लागेल आणि ज्यामध्ये तुम्ही मध्यभागी पुरण टाकून ते पूर्ण गोल तयार करून त्याला गोल बनवून तुम्ही पोळीचा आकार देऊन पोळी तयार करू शकता। तर ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही बघू शकता मी कसं पुरण याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि गोल 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 तयार करून त्यानंतर मी गोल राऊंड करून चपातीसारखं त्याला लाटून घेणार आहे व्यवस्थित। पण हे करताना तुम्हाला एक लक्षात ठेवावं लागेल की तुम्हाला हलक्या हाताने पोळी लाटावी लागणार, कारण आपण चपातीसारखा जोरदार भार त्याच्यावर देऊ शकत नाही। तर तुम्हाला हलक्या हातांनीच पोळी लाटावी लागणार, जेणेकरून पोळी कुठे फाटणार नाही किंवा कुठे चीर पडणार नाही पोळीला आणि पोळी व्यवस्थित गोल तयार होईल। आता ही तुमची गोल आणि सॉफ्ट पुरणपोळी तयार झालेली आहे। आता आपल्याला नेक्स्ट प्रोसेसमध्ये ती भाजून घ्यायची आहे। जसं आपण चपाती भाजतो तशीच आपल्याला पोळी भाजून घ्यावी लागणार आहे। पण ह्या प्रोसेसमध्ये काय करायचं आहे की पोळीला पटकन उलटायचं नाही, नाहीतर ती मध्ये फाटण्याची शक्यता असू शकते। ती आपल्याला अलगद उलटावी लागणार जेव्हा ती ह्या साईडने भाजणार व्यवस्थित। तर थोडा वेळ देऊन जोपर्यंत ती भाजत नाही तोपर्यंत आपल्याला ती व्यवस्थित ठेवावी लागेल आणि मग थोड्या वेळाने ती उलटावी लागणार, म्हणजे ती व्यवस्थित भाजून निघेल। अशा प्रकारे आपली पुरणपोळी सुंदर अशी गुळाची तयार झालेली आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा। थँक्यू।